हॅलो एव्हरीवन। ऑफिस किंवा कॉलेजला जाताना आपल्याला मेकअप तर खूप करावासा वाटतो, पण असं वाटतं की जास्त ओव्हर मेकअप होऊ नये। एकदम सिंपल साधा पण तरीही थोडासा मेकअपचा टचअप असलेला मेकअप आपल्याला करायचा असतो। अशाच पद्धतीचा प्रेझेंटेबल मेकअप लुक मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी अजूनच छान दिसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणारच आहोत, पण त्याआधी मी थोडंसं इंट्रोडक्शन देते। मी शुभांगी दर आठवड्याला मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण मेकअपला स्टार्ट करूयात। सगळ्यात सुरुवातीला मी इथे प्लमचं टोनर अप्लाय करून घेत आहे। टोनर अप्लाय केल्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहते, त्यामुळे तुमचा मेकअप सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसतो। तुम्ही कोणतेही टोनर यूज करू शकता। त्यानंतर इथे मी प्रायमर लावून घेणार आहे। हे इनसाइडचं 3-in-1 प्रायमर आहे। प्रायमर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक बेस तयार होतो, जेणेकरून तुम्ही कोणतेही फाउंडेशन लावाल तर ते खूप छान पद्धतीने सेट होईल। प्रायमर अप्लाय करून झाल्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं स्टिक फाउंडेशन घेतलेलं आहे आणि याचा शेड आहे 01 आणि हे फाउंडेशन मी संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे। तुम्ही डेली बेसिसवरती हे फाउंडेशन यूज करू शकता। अप्लाय करण्यासाठी खूप सोपं आहे, तुम्हाला ब्युटी ब्लेंडरची अजिबात गरज लागणार नाही। डायरेक्टली तुमच्या हाताच्या मदतीने तुम्ही ते ब्लेंड करू शकता आणि यूज करण्यासाठी देखील खूप सोपं आहे। फाउंडेशन लावून झाल्यानंतर त्याला सेट करण्यासाठी मी इथे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेत आहे आणि त्यासाठी मी मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे। याचा शेड आहे 01 आणि हे मी संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे। कॉम्पॅक्ट छान सेट झाल्यानंतर मी माझे आयब्रो फिल करणार आहे आणि त्यासाठी मॅट लुक द ब्रो बारची आयब्रो किट मी इथे घेतलेली आहे आणि त्यामध्ये जो छोटासा ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीने मी छान पद्धतीने आयब्रोज फिल करून घेत आहे। आयब्रोज झालेले आहेत फिल करून आणि त्यानंतर मी इथे ओठांना प्रिपेअर करण्यासाठी एक लिप बाम यूज करत आहे, जेणेकरून लिपस्टिक लावल्यानंतर ती ड्राय होणार नाही। त्यानंतर मी इथे लॅक्मेची लिपस्टिक घेतलेली आहे आणि याचा कलर आहे रेड आणि ती मी डोळ्यांना आयशॅडो म्हणून यूज करून घेत आहे। असं केल्यामुळे तुम्हाला थोडासा मेकअपचा टचअप पण भेटतो आणि जास्त मेकअप केला असं देखील वाटत नाही। आयशॅडो लावून झाल्यानंतर आता मी तीच लिपस्टिक गालांवरती ब्लश म्हणून देखील अप्लाय करणार आहे। त्यानंतर आता मी काजळ लावणार आहे आणि त्यासाठी मी शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे आणि मी ते दोनही डोळ्यांना छान पद्धतीने लावून घेत आहे। काजळ लावून झालेला आहे आणि त्यानंतर मी आयलाइनर अप्लाय न करता डायरेक्टली मस्कारा लावणार आहे। मस्कारा लावल्यामुळे तुम्हाला एकदम नॅचरल लुक भेटतो आणि मेकअप केला असं देखील वाटत नाही। तर आता इथे मी कलर स्क्वीनचं ब्राऊन कलरचं लिप लायनर घेतलेलं आहे आणि ओठांना छान पद्धतीने बॉर्डर करून घेत आहे। लिप लायनर लावून झाल्यानंतर मी परत एकदा इथे रेड कलरची लॅक्मेची लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती संपूर्ण ओठांवरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे। आणि आता मेकअप झाल्यानंतर मी इथे किस ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करणार आहे चेहऱ्यावरती, जेणेकरून आपला मेकअप खूप काळ टिकून राहील आणि कितीही घाम आला तरीही अजिबात हलणार नाही। तर
मी केलेला हा ऑफिस किंवा कॉलेजसाठीचा मेकअप लूक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर तसेच ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या संपूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील।